महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंग पिसाळ भोंदू कॅप्टन बाबा, खबरदार पुढारी करणार पोलखोल, अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, महिला कर्मचारी कॅप्टन भोंदू बाबाच्या भक्त. रुपाली चाकणकरांच्या पीएनी मला फोन केला का तुम्ही ताईंचा निरोप आहे तुम्हाला, ती बातमी तुम्ही डिलीट करा किंवा ती बातमीचा तुम्ही खुलासा सादर करा का कॅप्टन खरात असा नाही. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आणि आता हा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र ज्या अशोक खरात आहे यांच्या कारनाम्यांविषयी जवळपास वर्षभरापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका वृत्तपत्रानं एक लेखमाला छापली होती व त्यात त्यांचं नाव न घेता भोंदू कॅप्टन बाबा असा उल्लेख करत एक लेख लिहिला होता आणि त्या लेखानंतर ज्या वृत्तपत्राचे ते संपादक आहेत त्यांना थेट आबरू नुकसानीचा 5 कोटींचा दावा अशोक खरात यांनी दिला होता. आणि याचबरोबर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनी सुद्धा नोटीस पाठवली होती. नेमका काय हा सगळा प्रकरण होता आपण जाणून घेणार आहोत. स्वतः ते संपादक आपल्या बरोबर आहेत. काय नेमकं घडलं होतं, हा लेख तुम्ही जो छापला तो कोणत्या माहितीच्या आधारावर? खरं तर मी आपल्या सर्व वृत्तवाहिन्यांचे मनापासून अभिनंदन करेल, कारण लोकशाहीचा या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि खरं तर आपण 1 वर्षापूर्वी लैंगिक शोषणासंदर्भात दैनिक खबरदार पुढारी हे माझं वृत्तपत्र आहे, याच्यामध्ये मी बातमी प्रसिद्ध केली होती. तर ही बातमी अशी होती, महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंग पिसाळ भोंदू कॅप्टन बाबा, खबरदार पुढारी करणार पोलखोल, अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, महिला कर्मचारी कॅप्टन भोंदू बाबाच्या भक्त, महिला संघटना आक्रमक होणार. आणि या बातमीत आपण उल्लेख केला होता का मताळ्याखाली आपल्याला भाग 1 भाग 2 सिरीज त्याची छापायची होती. त्यामध्ये आपण उल्लेख केला होता का अनेक सुशिक्षित चांगल्या घरातल्या उद्योगपत्यांच्या अशा अनेक मोठ्या इज्जतदार घरातल्या महिलांचं लैंगिक शोषण झालंय, पण ते लोक समोर येऊ शकत नाही. जेव्हा ही बातमी मी प्रसिद्ध केली, बातमी प्रसिद्ध केल्यानंतर कॅप्टन खरातनी काही गुंडांकडून मला फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही त्याचे जे मित्र होते त्या लोकांकडून मेसेज दिले, कॅप्टन खरातची मंत्र्याशी पोच आहे, इकडे त्रास होईल, अमकं होईल. एवढं करून कॅप्टन खरात थांबला नाही का त्याच्या जे देवस्थान आहे वावीतलं, त्या देवस्थानावरती स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या ट्रस्टी आहे. आणि रुपाली चाकणकर ट्रस्टी असल्यामुळं रुपाली चाकणकरांच्या पीएनी मला फोन केला का तुम्ही ताईंचा निरोप आहे तुम्हाला, ती बातमी तुम्ही डिलीट करा किंवा ती बातमीचा तुम्ही खुलासा सादर करा का कॅप्टन खरात असा नाही. मी त्यांना काही प्रत्युत्तर दिलं नाही. ठीक आहे म्हणलं करतो. त्यानंतर रुपाली चाकणकरांचा मला प्रत्यक्ष फोन आला. मी आपल्या समोर तो पण दाखवतो. तारीख आणि वेळ याच्यावरती 9 मार्च, 4 मार्चला मी बातमी छापली होती. त्यानंतर मध्यंतरी काल गेला, त्यातनं 9 मार्च 2025ला चाकणकरांचा हा नंबर आहे. त्यांनी मला कॉल केला का तुम्ही अशी मोगम बातमी का छापली, पोलिसांकडे पाठवा, माझ्याकडे पाठवा महिलांना. पण त्या महिलांना भीतीचं वातावरण होतं, त्या घाबरलेल्या होत्या. त्यावेळेस ती परिस्थिती त्यांची नव्हती. त्यांनी सांगितलं तर तुमच्या वृत्तपत्रात ही बातमी आली आणि बरं ही बातमीमध्ये मी कुठेही कॅप्टन खराचं नाव छापलेलं नव्हतं. मी फक्त भोंदू कॅप्टन बाबा लैंगिक शोषण करतो असं छापलं होतं. मग ह्या बातमीत कॅप्टन खरातापर्यंत गेली. कॅप्टन खरात तोच स्वतः अशोक खरात म्हणला मी कॅप्टन आहे. त्यांनी वावी पोलीस स्टेशनला माझ्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्याच्या देवस्थानावर असल्या चाकणकर बाईनं मला त्या ठिकाणी कॉल करून असं प्रेशराईज केलं. एवढं करून त्यांनी मला नोटीस दिली का तुम्ही या बातमीचा 4 दिवसाच्या आत मला खुलासा जर दिला नाही तर मी तुमच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करीन. त्याचं पत्र देखील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन दिलं त्यांनी का या संपादकावरती सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करा. मग त्यानंतर मी त्या संबंधित चाकणकर मॅडमचा जो मेल आय डी होता, हा जो महिला आयोगाचा मेल आय डी आहे, मला हा जो मेल आय डी बघा, हा 20/3/2025 रोजी महिला आयोगाच्या मेल आय डीवरती मी सविस्तर खुलासा त्यांना त्या बातमीचा त्यावेळेस दिलेला होता. का त्या बातमीमध्ये आम्हाला जी ओरली माहिती भेटली त्या माहितीच्या आधारे आम्ही ती बातमी प्रसिद्ध केली होती. हे जे माझं लेटर पॅड आहे बघा, या लेटर पॅडवर 19/3/2025 रोजी तो खुलासा आम्ही आयोगाला 19/3/2025 रोजी रुपाली चाकणकर अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांना दिला. म्हणजे चाकणकर बाई किती खोटं बोलता. काल त्यांनी एक ट्विट केलं बघा, जी घटना गेली का कॅप्टन खरातच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काही संबंध नाही, पोलीस निष्पक्षपाने चौकशी करणार. मग लोकशाहीमध्ये एखादा पत्रकार एखाद्या प्रकरणाला जर वाचा फोडत असेल तर मग आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी पत्रकाराचा गळा घोटण्याचं काम, पत्रकारावर प्रेशर आणण्याचं काम, दबाव आणण्याचं काम चाकणकर करताय. याचा मुद्दा असा होतोय. मात्र त्यानंतर कॅप्टन खरात जे आहेत त्यांनी देखील तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल केलाय. काय झालं होतं? त्यानंतर अशोक खरात एवढं करून त्यांना वाटलं खबरदारचा संपादक काही थांबायला तयार नाही. एवढं केलं आपण, हा काय कुठं मॅनेज होत नाही, आपल्यापर्यंत काही येत नाही निरोप पाठवून. मग याला
आपण कुठंतरी अडकवलं पाहिजे. मला खोट्या गुन्ह्यात देखील अडकवण्याचा प्रयत्न आला, म्हणजे तरी पण मी त्या खोट्या गुन्ह्यात सुदैवाने कुठं अडकलो नाही. माझ्यावर हल्ला देखील घडवण्याचा कट रचला गेला होता, पण त्या हल्ल्यात पण मी बचावला गेलो. आणि कॅप्टन खरात यांनी मला, तुम्हाला तारीख वेळ दाखवतो, तब्बल 5 कोटी रुपयाचा ह्या तारखेला त्यांनी 4/4/2025 रोजी दत्तात्रय खेमनर संपादक खबरदार पुढारी कॅप्टन अशोक खरात यांनी हे बघा या तुमच्या समोर दाखवतोय, हा 5 कोटी रुपयाचा आकडा, 5 कोटी रुपयाची आबरू नुकसानची नोटीस मला त्या ठिकाणी दिली. म्हणजे सगळं घडत असताना तुम्ही शासनाचे जे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, अनेक बाकीचेही अधिकारी आहेत, यांच्याशी संपर्क केला होता की? मी या संदर्भात शासनाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी यांच्या सगळ्यांच्या संपर्कात होतो आणि 1 वर्षापासून याच्यावरती आमची शोध पथकं सुरू होती का कुठंतरी कॅप्टनसाठी एखादी महिला तयार होईल, कोणतरी महिला समोर येईल आणि कॅप्टनचा पर्दाफाश होईल. आणि अखेर तो काल झाला. ती महिला तयार झाली. ती महिला म्हटली माझ्यासोबत घडलेला प्रकार आहे आणि तो प्रकार घडला आणि कॅप्टनवरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्याला अटक पण त्या गुन्ह्यात झालेली आहे. मी तर सरकारला अशी विनंती करेन, आणि ज्या महिला कॅप्टन खरातच्या ज्यांनी अत्याचार झाला आहे त्या महिलांनी समोर येऊन आता काही महिलांनी फिर्याद देणं गरजेचं आहे. निश्चितच जर पाहिलं तर वर्षभरापूर्वी एक लेख आपल्या दैनिकात या ठिकाणी खेमनर यांनी छापला होता आणि त्यावरून त्यांना अब्रू नुकसानीचं नोटीस देखील खरात यांनी दिली होती. याचबरोबर रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी देखील यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे वर्षभरापूर्वी जर या प्रकरणाशी निगडीत सखोल चौकशी झाली असती तर हा गुन्हा किंवा अशोक खरात यांचे कारनामे तेव्हाच बाहेर आले असते, हे मात्र निश्चित. नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.